तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पहिल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। चला तर आता उठलो, आता थोडंसं फ्रेश हो आणि भेटू। मी फ्रेश झाल्यानंतर मस्त गेलो आत्याच्या घराकडे। तिकडे आपली गाडी लावलेली होती, कारण की आपल्या घराकडे रोडाचं काम चालू होतं, त्यामुळे आपण गाडी लावू शकत नव्हतो आणि निघलो आपण आपल्या गाडीकडे। तुम्ही बघू शकता गाडीकडे आल्यानंतर आपण पुसल्या आपल्या गाडीच्या काचा। पुसणं झाल्यावर आपण निघालो आपल्या एजन्सीकडे। एजन्सीकडे निघताना फक्त आपल्याला 400 मीटरचा फक्त डिस्टन्स लागतो, कारण की आम्हाला एजन्सी खूप जवळ आहे। एजन्सीला पोहोचल्यानंतर खूप साऱ्या भरपूर गाड्या होत्या, 2 ट्रक आले होते, भरपूर वाटप होती। त्यानंतर आपण आपल्या मित्रांना भेटून घेतल्यानंतर आपला लागला नंबर। आपण आपल्या गाडीमध्ये सिलेंडर भरले आणि आलतो डिझेल टाकला। डिझेल टाकायला आल्यानंतर इथे लागलेला होता ट्रक, त्यामुळे आपण काही इथे डिझेल भरलं नाही, कारण की आपल्याला खूप टाईम झाला। त्यानंतर मी सिलेंडरची वाटप केली। वाटप केल्यानंतर मला लागली भूक, त्यामुळे आपण गेलो चिंचोल चौकामध्ये। भारत भाऊ हे आपले मित्र, यांची क्वालिटी एकदम बेटर असते। त्यानंतर मी त्यांना म्हटलं आपल्याला मस्तपैकी मिक्स कॉम्बो बनवू। त्यानंतर त्यांनी मंचुरियन, राईस आणि नूडल्स यांचा आपल्याला मस्त कॉम्बो बनवून दिला। अवघ्याशा 10 मिनिटांमध्ये भाऊने आपला कॉम्बो तयार केला। तुम्ही त्यांची स्पीड बघू शकता, किती फास्ट काम करतात ते। कॉम्बो बनवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी नाश्ता केला, खूप चांगली टेस्ट होती। त्यानंतर हे बघू शकता तुम्ही आपली चौपाटी बुलढाणा चौपाटी। खाल्ल्यानंतर आपण बसलो आपल्या गाडीमध्ये आणि निघालो आपल्या एजन्सीकडे। तर भेटूया उद्याला।